अरे बुवा सर ने इतलं प्रॅक्टिकल दिलेलं છે ना की એને इंग्लिशમાં मराठीમાં कसं करणं यार. म्हणजे तू काय एक्सेल मध्ये ट्रान्सलेशनचं बोलतोय? तेच तेच सांगेल आणि मी तुला. मला पण नाही येत. आपण चल सरांकडे. चाल सरपंच चला. सर तुम्ही जे एक्सेलचं प्रॅक्टिकल दिलंय बरोबर, त्या प्रॅक्टिकल मध्ये आम्ही पूर्ण शीट तयार केली, पण जे इंग्लिशचं तुम्ही मराठीत करायला लावलं होतं. अरे ते नाव बरं, त्या नावांना तुम्हाला इंग्लिश टू मराठी करायचं. मग ते जे ट्रान्सलेशन आहे ते कसं करायचं आम्हाला नाही. अच्छा, ते नावं तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करता येत नाही. मराठी, हिंदी, व्हॉटेवर कोणती असो भाषा. चला द्या एक लक्ष द्या. एक्सेल मध्ये ना चालेल. बघ ही समोर शीट तयार केली मी. हे इंग्लिश मध्ये नाव आहेत आणि इकडे हिंदी मध्ये करायचं. हे सिलेक्ट करायचं सर्वात पहिले. मग काय करायचंय, अल्टर शिफ्ट आणि F7 हे प्रेस करायचंय. बाजूला एक ट्रान्सलेट 12 चौकोन होतो आणि बाजूला बघ हे सगळे नावं तुला इथे हिंदीमध्ये ट्रान्सलेट झाले दिसतात. समजलं तुला? तुला कळलं असेल. आपण हे सगळं सिलेक्ट केलं तर नावं इकडे येऊ शकतात. हो सर. ओके, हे कॉपी करून घे बाळा आणि इकडे पेस्ट करून द्या. ठीक आहे, समजलं? हो सर. चालेल. अशाच नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी तामना चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. हा बर का मंडळी, आमना इंस्टाला पेजले फॉलो करा.